लोकसभेच्या अध्यक्षपदावरून एनडीए मध्ये मतभेद असल्याची माहिती समोर येते। मित्रपक्षांना अध्यक्षपद न देण्याबाबत भाजप ठाम आहे, मात्र मित्रपक्ष आपल्याला लोकसभा अध्यक्षपद मिळावे यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर मित्रपक्षांची अध्यक्षपद हवं असल्याची माहिती असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। लोकसभा अध्यक्षपदासाठी झुकणार नसल्याची भाजपची भूमिका आहे, तर उपाध्यक्षपद मित्रपक्षांना देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विरोधकही लोकसभा उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत, तर उपाध्यक्षपद हे साधारणतः विरोधी पक्षांना दिलं जातं आणि अध्यक्षपद हे सत्ताधारी पक्षांकडे ठेवलं जातं। मात्र आता लोकसभा अध्यक्षपद सत्ताधाऱ्यांपैकीच एक असलेले जे एनडीए मधील घटक पक्ष आहेत त्यांना हवं आहे, पण भाजप ते पद अध्यक्षपद हे त्या एनडीए मधील मित्र पक्षांना देण्यासाठी तयार नाही, आपल्याकडेच ठेवण्यासाठी ठाम असल्याची माहिती समोर येते। आणि अशामध्ये एनडीए मध्ये यावरून मतभेद होण्याची शक्यताही वर्तवली जाते। दरम्यान आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। तर उपाध्यक्षपद एनडीए मधील इतर पक्षांना देण्याची भाजपची तयारी आहे, मात्र एनडीए मधील या पक्षांचं त्यावर समाधान होणार की इतर काहीतरी या ठिकाणी घडणार याकडे आता लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।